नमस्कार, मी संदीप देसाई. बुलेटिनच्या सुरुवातीला आज नागपूरमधून एक ब्रेकिंग बातमी आपण बघणार आहोत. कारण नागपूरमध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 100च्या पार गेलेला आहे. आज 2 नवे रुग्ण समोर आलेले आहेत. गेल्या 24 दिवसांमध्ये आपण बघितलं तर नागपुरामध्ये 80 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेले आहेत आणि त्यामुळे नागपूरकरांची चिंता वाढली आहे. प्रशांत मोहिते आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. प्रशांत, काय सांगशील या सगळ्याबद्दल? नागपुरात कोरोनाग्रस्तांचा आकडा 100 पार गेलेला आहे. तर आज 2 नवे रुग्ण समोर आलेले आहेत. गेल्या 24 दिवसांमध्ये नागपुरात 80 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेले आहेत आणि त्यामुळे आता चिंता वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. सगळ्याच मोठ्या शहरांमध्ये रुग्णांची संख्या वाढते दिवसेंदिवस आणि राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये तर रुग्णांच्या संख्येनं 100 पार केलेली आहे. आज सुद्धा कोरोनाचे 2 नवे रुग्ण आढळलेले आहेत. त्यामुळे चिंता वाढली आहे. काही लोकांना नागपूरच्या आमदार निवासामध्ये क्वारंटाईन सुद्धा करण्यात आलेलं आहे. आता हे जे पॉझिटिव्ह आढळलेले आहेत ते क्वारंटाईन करण्यात आलेल्यांपैकीच आहेत का किंवा दुसरे रुग्ण आहेत, याबद्दल अद्याप माहिती मिळालेली नाहीये. यानंतर बघूया पुढची बातमी. हिंगणा विधानसभा इथले आमदार समीर मेघे धरणा आंदोलनावर बसलेले आहेत. नागपूरचा कोरोना हॉटस्पॉट बनलेल्या सतरंजीपुरामधील 126 कोरोना संशयितांना वाना डोंगरी परिसरातील सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहात ठेवण्यात आलंय. आता स्थानिक नागरिक आणि नेत्यांनी त्याचा विरोध सुरू केलाय. वाना डोंगरी हे नागपूरच्या बाहेरील ग्रामीण भाग आहे. तिथे कोरोना संशयितांना ठेवल्यानं ग्रामीण भागात कोरोनाचा धोका वाढणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांचा जीव धोक्यात घालू नका असं सांगत आमदार समीर मेघे आंदोलनाला बसलेले आहेत. त्यानंतर मालेगाव मधली एक ब्रेकिंग बातमी आपण बघणार आहोत. कारण मालेगावमध्ये अजून दोघांचा मृत्यू झालेला आहे. जिल्ह्यामध्ये 130 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेत. मालेगाव हा हॉटस्पॉट बनलेला आहे. मालेगावात 116 पॉझिटिव्ह रुग्ण झालेले आहेत आणि 11 जणांचा आतापर्यंत मृत्यू झालाय. तर नाशिकमध्ये सुद्धा 10 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये सुद्धा 4 पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेले आहेत आणि त्यामुळे एकंदरीतच जर आपण बघितलं तर पूर्ण नाशिकभर आता हे कोरोनाचं जाळं पसरताना दिसतंय. मालेगाव जो हॉटस्पॉट बनलेला आहे, या मालेगावमध्ये जर आपण बघितलं तर मोठ्या संख्येने रुग्ण वाढत आहेत. मालेगावमधलाच रुग्णांचा आकडा 116 वर पोहोचलेला आहे. तर आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झालेला आहे. नाशिक शहरामध्ये 11 पॉझिटिव्ह रुग्ण आहेत आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये सुद्धा 4 पॉझिटिव्ह रुग्ण असल्याचं पाहायला मिळत आहे. अधिक माहिती घेऊयात. बब्बू शेख आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. बब्बू, काय सांगशील परिस्थिती? मालेगावातली परिस्थिती तर गंभीर होत चालली आहे. संदीप, या ठिकाणी रोज पॉझिटिव्ह रुग्ण सापडत आहे, आढळून येत आहे. त्याच्यामुळे शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. एका प्रकारे हा हॉटस्पॉट नव्हे तर डेंजर स्पॉट च्याकडे त्याची वाटचाल सुरू झालेली आहे. परंतु काही ठिकाणी अद्यापही नागरिक बाहेर पडत आहे. त्यांच्यावर ब्रेक लावणं फार गरजेचं आहे आणि एकूणच जे रोज रुग्ण वाढत आहे त्याच्यामुळे प्रशासन हादरून गेलेलं आहे. काय काय उपाययोजना कराव्या, जे उपाययोजना केल्या आहेत ते कदाचित तोडक्या पडतायत की काय, त्याच्यामुळे प्रशासन वेगवेगळ्या उपाययोजना करत आहे, कडक उपाययोजना करत आहे. ठिकठिकाणी आता पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे आणि लोकांना घराबाहेर पडू नये, तुम्हाला ज्या जीवनावश्यक वस्तू आहे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू असं आश्वासन हे आता प्रशासनाने देण्यास सुरुवात केलेली आहे. संदीप, अगदी धन्यवाद बब्बू, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल. तर मालेगावमध्ये सीआरपीएफ तैनात करण्यात यावा अशी मागणी सुभाष भामरे यांनी केलेली आहे. खासदार सुभाष भामरेंनी मुख्यमंत्री आरोग्यमंत्र्यांकडे ही मागणी केली आहे. केंद्रीय पथकानं मालेगावात पाहणी करावी अशी सुद्धा मागणी त्यांनी केली आहे. मालेगावमधली परिस्थिती हाताळण्यासाठी आता सीआरपीएफ तैनात करण्यात यावेत अशी मागणी धुळ्याचे खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांनी केलेली आहे. आणि दरम्यान आपण मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे मालेगावकडे लक्ष देण्याची सुद्धा मागणी केल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. परंतु या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केलाय. केंद्रीय पथकानं मालेगावमध्ये येऊन पाहणी करावी असंही भामरे यांनी म्हटलेलं आहे. यावेळेला पोलिसांवर झालेला हल्ला निंदनीय असल्याचं म्हणत भामरे यांनी त्याचा निषेध केलाय. मालेगावमध्ये पोलिसांवर जो आता हल्ला झाला जमावाचा तो अतिशय निंदनीय आहे.
आणि त्याचा मी निषेध करतो. मी 15 दिवसापूर्वी जी शंका व्यक्त केली होती, जेव्हा मालेगावचा फक्त एकच रुग्ण पॉझिटिव्ह होता, त्याचवेळी मी मुख्यमंत्र्यांनाही पत्र लिहिलं होतं, गृहमंत्र्यांनाही कळवलं होतं की ताबडतोब मालेगावकडे लक्ष द्या. मालेगाव हा भविष्यातला हॉटस्पॉट होणार आहे आणि मोठ्या प्रमाणात पॉझिटिव्ह होणार आहे. आणि आज ते खरंच ठरलं. आज 103 पॉझिटिव्ह आहे. हे ऑफिशियली 103 आहेत, परंतु माझा दावा आहे की मालेगावला मोठ्या प्रमाणात याच्यापेक्षा जास्त पॉझिटिव्ह असतील. आणि मालेगावमध्ये सुरुवातीच्या काळात प्रशासनाचं अतिशय दुर्लक्ष आणि स्थानिक नेते आणि जनतेचं असहकार्य याच्यामुळे ह्या मोठ्या प्रमाणात कोरोनाचा फैलाव झालेला आहे. माझी केंद्राकडे मागणी आहे की मालेगावमध्ये CRPF पाठवा आणि केंद्राची टीम जी मुंबईला धारावीला आलेली आहे ती मालेगावला आणा.